लोकांनी दिलेलं जनमत आहे, तुम्ही कौल ऍक्सेप्ट करताय? असं आहे की अनेकांचं मत आहे ईव्हीएममुळं काहीतरी घोटाळा आहे. आमच्या बाजूला विजयी झाले ते 10-15 हजारात विजयी झाले. सत्तारूढ पक्षाला विजयी झालेले 1,00,000 1,50,000 मतांनी विजयी झाले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात शंका आहे आणि म्हणून मरकडवाडीसारख्या ठिकाणी एक प्रयोग करायचा प्रयत्न केला तर त्याही सरकारने विरोध केला. त्यामुळे शंका वाढते. पण आमचा पराभव शेवटी सर्टिफिकेट हातात ज्या आमदारांच्या मिळालं त्यात आमच्या आमदारांची संख्या कमी आहे, त्यांच्या आमदारांची जास्त आहे, म्हणून त्यांचं सरकार आलं. त्यामुळं टेक्निकली आता कुठंतरी आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की पराभव झालेला आहे. पराभव झाल्यावर लगेच सकाळी दुसऱ्या दिवशी उठून सरकारवर टीका करणं योग्य नाही. योग्य वेळी त्यांच्या सरकारने काही चुका केल्या तर त्यावर भाष्य करणं योग्य आहे. आपल्याला आपण विरोधी पक्षात बसलोय म्हणून लगेच सुरू करणं हे मला वाटतं की ताबडतोबीनं आवश्यक नाही आहे. संजय राऊतांनी पण याचं पालन केलं पाहिजे का? रोज सकाळी टीका सुरूच आहे अजून त्यांची. संजय राऊत हे आमच्या सगळ्यांच्या वतीनं जनतेच्या भावना मांडत असतात, त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे. त्याबद्दल नाही, आमच्यात दुमत नाही अजिबात. त्यांना तो अधिकार आहे. पवार साहेब जाणार आहेत परभणीला, बीडला? असं मला माहिती मिळाली आहे की ते उद्या जाणार आहेत. अधिवेशन संपायसाठी उद्या एक दिवस बाकी आहे, पण खातेवाटप झालेलं नाहीये. पूर्ण अधिवेशन बिन खात्याच्या आज मंत्र्यांशिवाय. संध्याकाळी खातेवाटप जाहीर होईल. आता त्यांना विचारताय राव तुम्ही काय चाललंय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.